एवढं काही मला खरं सांगितलं असतंस ना तर मी तुला ही शिक्षा दिलीच नसती. जयंत, तरी मी सांगतेय ना तुला, यात आवर्जून सांगण्यासारखं खरंच काही नाही अरे. कॉलेजमध्ये तर अशी मजा मस्ती होतेच ना, त्यातलाच भाग होता हा. मी खरंच तुझ्यापासून काही लपवलं नाहीये. प्लीज माझ्याशी असं नको ना वागूस. असं का वागतोय म्हणजे? जानू, कॉलेजमध्ये तुझे एवढे मित्र होते, त्यांच्याबरोबर तू वेगळी वागायचीस आणि माझ्याबरोबर तू वेगळी वागतेस. हा, इट्स लाईक माझी जानू कशी आहे मलाच माहित नाहीये आणि तुझ्याबद्दल कोणीतरी वेगळंच मला काहीतरी सांगतंय अशी फिलिंग आली मला. जानू, तुला माहितीये का मला किती हर्ट झालंय ते? चल प्लीज मला समजून घे. हे निकनेमचं प्रकरण खरंच एवढं महत्वाचं नाहीये. जानू, पण मला ना ती महत्वाची वाटते. जानू, हे बघ, मला तुझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते. म्हणजे तू कॉलेजमध्ये असताना कशी होतीस, तुझे कोण मित्र होते, कशी वागायचीस, हे बघ, तुझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेणं ना माझं कर्तव्य आहे. हे बघ, मला एक निकनेम हवंय तर तू मला एक निकनेम ठेव. तुला कोणी त्रास दिला तर तू त्याच्याशी कसं डील करशील? सर, महिन्याभरापूर्वी आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्हाला मी NET सुद्धा दिलं होतं. तुम्ही ते वाचलेलं दिसत नाही आहे. NET, नोटीस ऑफ एम्प्लॉय टर्मिनेशन. सर, आता तुमच्या सर्व्हिसचे फक्त 2 महिने शिल्लक राहिले. पण आपल्या कंपनीचे आता बरेच नियम बदलले. आपण सगळ्या जुन्या आणि सिनियर एम्प्लॉईजला आता रोल ऑफ करतो. मी हात जोडतो सर. माझ्या पुढे असे हात जोडण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मुलांना आधीच कमवायला सांगितलं असतं ना तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती. एनिवेज, कंपनीचं डिसिजन चेंज होणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दिलेल्या नोटीसप्रमाणे काम करा आणि सांगितल्याप्रमाणे रिटायरमेंट घ्या. मी विश्वासच नाही ठेवणार, कारण तुम्हाला रिटायर व्हायला अवकाश आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि अहो, तुम्हीच मला सांगितलंय आपल्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. पाहुण्याचं लग्न व्हायचंय, अजून आपल्याला आपलं हक्काचं घर बांधायचंय. अहो, खूप खर्च आहे आपल्याला. असं उद्या रिटायर होऊन कसं चालेल? काय नवीन पुस्तक वाचायला घेतलं वाटतं? अरे काय झालं? हा, काय करतेस तू? काय काय बोललीस आणि काय काय काय? अहो, औषधी तेल आहे, मालिश करते. आणा. राहू दे, काही गरज नाही, राहू दे. काल परवा म्हणालात ना पाय दुखतायत म्हणून, ह्या तेलाने मालिश केलं ना तर लवकर बरं वाटेल. आणा बघू पाय, आणा इथे. अगं नाही, सांगितलं ना गरज नाहीये. आणि पाय दुखतोय त्यात विशेष काय आहे माहितीये का? हल्ली सगळ्यांचे पाय दुखत असतात. म्हणजे हल्ली किती तरुण मुलांचे पाय दुखत असतात माहितीये का तुला? हो का? आणि तुम्ही सगळ्यात मोठे तरुण. आणा बघू पाय इथे. अरे नको. अहो, आता वय वाढत चाललंय आपलं. अशी छोटी मोठी दुखणी येणारच मध्ये. लक्ष्मी, ऐक ऐक, नको नको, ऐक ना. मी गरोदर असताना माझे पाय दुखायचे तेव्हा की तासन तास चेपत बसायचे. मी म्हणायचे नको, ऐकायचं का माझं? मग आता मी कसं थांबे? काही ऐकणार नाहीये मी. करू द्या मला मालिश. आणि आता तुम्ही माझं ऐकलं नाहीत ना तर बोलणार नाही मी तुमच्याशी. तुम्ही पडा बघू. पडा म्हणते. अहो, पडा म्हटलं ना. आणि पाय इकडेच पडा. तू कसला माझ्या पायाला हात लावतेस लक्ष्मी? अगं, मी तुझे पाय धरून तुला सत्य सांगून टाकायला हवंय, पण हिम्मत नाही ग माझ्यात. हे घे. हे काय? तुझ्यासाठी आपल्या मैत्रीची आठवण. तुला माहिती आहे मॅड,
मैत्री या जगातलं सगळ्यात प्युअर रिलेशन आहे. यात ना कुठल्याच अपेक्षा नसतात. यात फक्त धमाल असते, प्रेम असतं, एकमेकांसाठी वाटणारी काळजी असते आणि माया असते. आणि हेच नातं आपल्या दोघांचे. त्यामुळे हे बघ, हा जो आहे ना, हा तू आहेस आणि ही मी. हे घे. आवडलं तुला? खूप आवडलं. बाय द वे, हे जपून ठेवा. हे जर तू हरवलंस ना, तर मला असं वाटेल की तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि तू केअरलेसली मला हरवलंस. कळलं? जानू, ठीक आहे. तुला पटवण्यासाठी केलेलं नाटक येते. नाटक. हो, त्या दोघांनी मिळून खड्डा खोदला आणि तू मस्तपैकी त्यात पडलास. नो, वन सेकंड. इतकंच आहे ना? हे प्रूव्ह करून दाखवतो की जान्हवीचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. आत्ता कॉल लावतो त्या मॅडला. बघ 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 बघ, हा पण ना त्यांचा प्लॅनच आहे. पडला, परत खड्ड्यात पडला.